अमरावती जिल्ह्यात 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे 419 गावांमधील सुमारे 57,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक 31,000 हेक्टर नुकसान हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालंय। तसंच तालुक्यातील 1,283 पशुधनाचंही मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1,092 घरांची पडझड झाली असून 65 कुटुंबातील 289 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। 21 महसूल मंडळात 100 मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झालाय, तर 40 महामंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। अमरावती जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 419 गावातील सुमारे 57,000 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। सर्वाधिक 31,000 हेक्टर नुकसान हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झाले आणि त्यापाठोपाठ 1,283 पशुधनाचंही मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1,092 घरांची देखील पडझड झाली आहे। त्यामुळे 65 कुटुंबातील 289 नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं। या सगळ्या नुकसानी संदर्भाचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, अमरावतीमध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे? नक्कीच कस्तुरी, गेल्या काही दिवसांमध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या जवळपास 57,000 हेक्टरवर शेतीचं नुकसान झालेलं आहे। याशिवाय 1,000च्या वर घरांचं देखील पडझड झाल्याची माहिती आता प्राथमिक अंदाज जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। इतकंच नाही तर 1,000च्या जवळपास जनावरे देखील या पावसामुळे मृत झाल्याची माहिती आता प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये देखील विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। इतकंच नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान जे झालेलं आहे ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाडा या गावात अक्षरशः संसार जो आहे तो उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला आता पाहायला मिळते आहे। अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झालेली आहे। त्यामुळे अनेकांचा संसार जो आहे तो उघड्यावर पडलेला होता। अनेक कुटुंबांना देखील स्थलांतरित करण्यात आलेलं होतं, दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता अनेक ठिकाणचे ज्या ठिकाणचे पंचनामे झालेले नाही आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिलेली होती आणि पंचनामे करण्याची विनंती केलेली होती। त्यामुळे आजपासून ज्या ठिकाणी पंचनामे झालेले नाही आहेत त्या ठिकाणी आता पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे। आणखी देखील नुकसानीची आकडेवारी सगळ्यांना मदत कधी मिळते हा सवाल आहे। धन्यवाद छगन, दिलेल्या सगळ्या सविस्तर वस्तुस्थितीच्या अपडेटसाठी। Thank you.